अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील दर्जोन्नती मिळालेल्या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 222चं डांबरी रस्त्याचं काम अपूर्ण आहे। हातगाव ते खोले वस्तीपर्यंत जाण्यासाठी मार्गच नसल्यानं स्थानिकांना चिखलाच्या रस्त्यातून वाट काढावी लागते। अत्यावश्यक आरोग्याच्या प्रश्नासह शाळेतील मुलं आणि शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। बदलापूरमध्ये शाळा तोडफोड प्रकरणातील आंदोलकांना जामीन मिळालाय। यातील 10 आंदोलकांची 10,000च्या जात मुचलक्यावर सुटका झाली असून 6 आंदोलकांना जमीनदार मिळाला नसल्याची माहिती समोर येते। आमदार मनीषा चौधरी यांनी मुलींवरील अत्याचाराबाबत जनजागृती मोहीम राबवली आहे। मुंबईतील दहिसर वेस्ट फ्रेंड्स बँक्वेट हॉलमध्ये ही जनजागृती मोहीम राबवण्यात आली होती। या जनजागृती मोहिमेत शाळेतील शिक्षक, पोलीस आणि कुटुंबीय उपस्थित होते। नागरिकांची गैरसोय आणि विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता संभाजी भिडे यांनी पुकारलेला सांगली बंद लांबणीवर टाकण्यात आलाय। लवकरच निर्णय घेऊन पुढील तारीख जाहीर केली जाईल असं शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते हनुमंत पवार यांनी सांगितलंय। देशात गेल्या वर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षेत 65 लाखाहून जास्त विद्यार्थी नापास झाले। केंद्रीय शिक्षण मंडळापेक्षा राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांमध्ये नापास होणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे असं केंद्रीय शिक्षण खात्याच्या अहवालातील निष्कर्षातून समोर आलंय। नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व शाळांना किती सीसीटीव्ही नाहीत याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या। ज्या शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत त्यांना कॅमेरे पाठवण्यात येणार आहेत। मंकीपॉक्स व्हायरल हा जगभरातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरतोय। जागतिक आरोग्य संघटनेनं पब्लिक हेल्थ इमर्जन्सी घोषित केली आहे। WHO तर त्याला 3 कॅटेगरीत ठरवलंय। त्याचा अर्थ धोका मोठा असल्यानं ते थांबवण्यासाठी तातडीनं पावलं उचलावी लागणार आहे। नांदेडमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले असून नायगाव तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी आसूड मोर्चा काढलाय। यावेळी वन विभागानं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची तसंच मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय। राज्यासह देशभरात सुरू असलेल्या महिलांवरील अत्याचाराविरोधात पालघरच्या आनंद आश्रम इंग्लिश हायस्कूल यांच्या वतीनं निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये इंग्लिश हायस्कूल मधील सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून पीडितांना न्याय देत आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी यावेळी रॅलीमार्फत करण्यात आली। बदलापूर घटनेनंतर मनसे आक्रमक झाली आहे। मुंबईच्या प्रत्येक शाळेत मनसैनिक जाऊन सुरक्षेची पाहणी करतोय। चेंबूरमध्ये मनसे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी शाळांमध्ये जाऊन मुख्याध्यापकांची भेट घेतली। आपल्या पतीपासून घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पत्नीनं या खटल्यात अव्वाच्या सव्वा रक्कम पोटगी दाखल मागितल्यामुळे न्यायालयानं महिलेला परखड शब्दात खडसावलंय। या महिलेच्या वतीनं तिच्या वकिलांनी प्रति महिना तब्बल 6,16,300 रुपयांची पोटगी मागितली। त्यावर समोर बसलेल्या महिला न्यायमूर्तींनी संबंधित वकिलांना समज दिली। बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे। त्यामुळे आता शाळा प्रशासन, राज्य सरकार आणि सामाजिक संस्था जागृत होताना दिसून येत आहेत। त्यामुळे स्कूल बसवर पुरुष ड्रायव्हर पेक्षा महिला ड्रायव्हर असाव्या अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। प्लास्टिक कॅरी बॅग बंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करा असं निवेदन दापोलीतील स्वयंसेवी संस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय। 1 सप्टेंबरपर्यंत कडक अंमलबजावणी करावी अन्यथा ठिय्या आंदोलनाला सामोरं जावं असाही उल्लेख निवेदनात करण्यात आलाय। बीडच्या परळीत आता 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत राज्यस्तरीय दुसऱ्या कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। माजी आमदार भीमराव धोंडे आणि कृषी महोत्सवाचं आयोजन केलं असून त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे। हिंगोलीत हातभट्टीवर दारूबंदी विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे। हातभट्टी निर्मिती विरोधात 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून 55 लिटर दारू उद्ध्वस्त करत 59,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय। शाळांना निधी न देता सीसीटीव्ही बसवण्याचे केवळ आदेश देण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवले गेले नाहीत तर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बंद अवस्थेत आहे। ऐरोलीच्या मोक्याच्या जाग्यावरील 30 हेक्टर जमीन मोठ्या उद्योग समूहास देण्यासाठीच्या हालचाली सिडकोमध्ये सुरू असल्याची माहिती आहे। उद्योग समूहाला टाउनशिप उभारण्यासाठी ही मोक्याची जमीन दिली जाणार आहे तर कामगार संघटनेनं या संपूर्ण प्रक्रियेवर हरकत घेतली आहे।
वरळी अपघात प्रकरणी अटकेत असलेल्या मिहिर शहाच्या बेकायदेशीर अटकेच्या दाव्यावर आठवडाभरात भूमिका स्पष्ट करा असा आदेश उच्च न्यायालयानं मुंबई पोलिसांना दिलाय। मुंबईतील झाडांवरील विद्युत रोषणाई पूर्णपणे काढून टाकण्यात आल्याचा दावा महानगरपालिकेनं उच्च न्यायालयात केलाय, तर ठाणे आणि मीरा भाईंदर महानगरपालिकांनी या प्रकरणी कारवाईबाबतचा तपशील सादर न केल्यानं न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। मुंबई महापालिकेनं अतिक्रमण निर्मूलन निरीक्षकांची 118 पदं भरण्याचं ठरवलंय। यामुळे येत्या काळात मुंबईतील फेरीवाल्यांवरील कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर सरकारनं शाळांमध्ये गुड टच आणि बॅड टच उपक्रम राबवणं अनिवार्य केलंय। शालेय शिक्षण विभागाशी चर्चा करून उपक्रमाबाबतचे आदेश काढले जाणार आहेत। बीडच्या परळीत मेडिकल असोसिएशनच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आलाय। दिवासी डॉक्टरांवरील वाढत्या गुन्हेगारी विरोधात हा मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी मोठ्या संख्येनं महिला आरोग्य कर्मचारी मोर्चात सहभागी झाल्या होत्या। देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये वित्त वर्ष 2024 मध्ये लैंगिक छळाच्या घटनांमध्ये 40% वाढ झाली आहे। हे प्रमाण आधीच्या वर्षीच्या तुलनेत 40.4% अधिक झालंय। मुंबई शेअर बाजाराच्या बीएसई मधील 3 कंपन्यांमध्ये एकूण 932 तक्रारी दाखल झाल्या आहेत। अहमदनगर शहरात एकूण 8 ढोल पथक आहेत। या सर्व ढोल पथकांना शहर पोलीस उपअधीक्षकांनी भेट दिली, तसंच त्यांना प्रोत्साहन देण्यात आलं। पोलिसांकडून देखील पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देणाऱ्या मंडळांचं कौतुक केलं जातंय। सोलापुरातील चित्रकार सचिन खरात यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून बदलापूर घटनेचा निषेध नोंदवलाय, तसंच चित्राच्या माध्यमातून फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली आहे। देशभरातील हॉटेल रेस्टॉरंटला त्यांनी बनवलेल्या पदार्थांमध्ये किती पोषक तत्व आहेत याची माहिती द्यावी लागणार आहे। हॉटेलच्या मेन्यूमध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिनं आणि साखर यांची माहिती दिली नाही तर कारवाई होऊ शकते। सरकार कॅलरीजची माहिती न देणाऱ्या रेस्टॉरंटवर कारवाईची योजना आखतंय। सोलापूर जिल्ह्यातील एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी 282 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। पर्यटनपूरक उद्योग वाढवून रोजगार निर्मिती शक्य होणार आहे। स्थानिक महिला गट, शेतकरी उत्पादक गटांचा या प्रकल्पात सक्रिय सहभाग असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।